मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी शेतकऱ्यांसाठी पाऊस आणि एकंदरीत वातावरण हे पिकासाठी पोषक असावं आणि शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळावा, हीच अपेक्षा या नवीन वर्षामध्ये आपण करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 जिल्ह्याची पैशेवारी ही घेतलेली होती, ज्यामध्ये मग जालना आणि संभाजीनगर हे 2 जिल्हे होते. तर मित्रांनो, आता जवळजवळ हळूहळू बुलढाणा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, या जिल्ह्याची जी पैशेवारी आहे ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, पैशेवारी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट ही महसूल विभागामध्ये मानली जाते आणि त्याच्यानुसारच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे की त्याला चांगलं उत्पन्न आलं आहे हे ठरवण्यात येत असतं. आणि हेच जर तुम्ही 50 पैसेपेक्षा खाली तुमचं उत्पन्न किंवा पैशेवारी जर का दाखवत असेल तर साहजिकच आहे की या जिल्ह्यामध्ये एक मोठं नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर 50 पैशाच्या वरती जे जिल्हे तालुके असतात त्या जिल्ह्या तालुक्यांना मग पीक विमा असेल, त्याच्यानंतर कर्जमाफी असेल, विविध शासकीय योजनांपासून या तालुक्यांना वगळण्यात येत असतं आणि त्याच्यामुळेच ही पैशेवारी ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरत असते. मित्रांनो, चला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा सर्वप्रथम घेऊ. आपण बुलढाणा जिल्ह्याची जी पैशेवारी ती किरण पाटील सर यांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. त्याच्यामध्ये मग जवळजवळ बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुके हे 50 पैशापेक्षा कमी पैशेवारीचे दाखवण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये 98 गावं आहेत, त्याची सरासरी 48. त्याच्यानंतर 144 गावं चिखली तालुका, त्या 144 पूर्णच्या पूर्ण गावं हे या पूर्ण गावाची सरासरी 49. त्याच्यानंतर देरगाव राजा 64 गावं 48 पैशेवारी. त्याच्यानंतर मेहकर 161 गावं 46 पैशेवारी. त्याच्यानंतर लोणार, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, त्याच्यानंतर संग्रामपूर, म्हणजे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गाव हे या अंतिम पैशेवारीमध्ये 50 पैशापेक्षा खाली आलेलं आहे. एकंदरीत पूर्ण जिल्ह्याची जी सरासरी आहे ही 47 ते 48 पैसे आलेली आहे. त्याच्यामुळं या जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एकही गाव हे 50 पैशापेक्षा वरती सरासरी नसणारं आहे. त्याच्यामुळं सर्व तालुक्याची आणि सर्व गावाची पैशेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. अर्थातच पीक विमा आणि कर्जमाफी या जिल्ह्यामध्ये होणार आहे. मित्रांनो, या पैशेवारीच्या नुसार म्हणजे उत्पन्न ठरवलं जातं आणि उत्पन्न हे कमी आलं याच्यामुळं कर्जमाफी देखील करण्यात येत असते आणि पीक विमा देखील देण्यात येत असतो. ऑलरेडीच पीक विमा आणि कर्जमाफीची घोषणा झालेलीच आहे, तरी देखील ज्या मंडळामध्ये पैशेवारी जास्त येईल त्या मंडळामध्ये पीक विम्याचा पीक विमा मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे या जिल्ह्याची आणि तालुक्याची आपली पैशेवारी अत्यंत महत्त्वाची अशी असते. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुक्याची पैशेवारी आहे 35 पैसे. त्याच्यानंतर जिंतूर 41.33 पैसे. त्याच्यानंतर शेलू 95 गावं. त्याच्यानंतर शेलूची आहे 46.33%. मानवतमध्ये 54 गावाची सरासरी आलेली आहे पैशेवारी 45.30%. त्याच्यानंतर पाथरीची 56 गावं 34 पैशेवारी. त्याच्यानंतर सोनपेठ 52 गावं 40.46 पैशेवारी. गंगाखेड 42 पैशेवारी. त्याच्यानंतर पालम 42, पूर्णा 44.78. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुक्याची सरासरी अंतिम पैशेवारी आलेली आहे 44.06. त्याच्यानंतर कळमनुरीची आलेली आहे 39.87. कारण या कळमनुरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं, त्याच्यामुळे पैशेवारी ही अत्यंत कमी आलेली आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर वसमत तालुक्याचे 48%. त्याच्यानंतर आवढा नागनाथ 45%. त्याच्यानंतर शेनगाव या तालुक्याची आलेली आहे 45.47% पैशेवारी. त्याच्यानंतर महत्त्वाचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये जे नांदेड तालुका आहे त्याची आलेली आहे 32. अर्धापूर तालुक्याची 37, कंधार 32, लोहा 32. त्याच्यानंतर भोकर 33.36. त्याच्यानंतर मुदखेड 32.33. त्याच्यानंतर हदगाव 34, हिमायतनगर 37. त्याच्यानंतर किनवट 37. त्याच्यानंतर माहूर 37, देगलूर 36, मुखेड 32. त्याच्यानंतर बिलोली 35. त्याच्यानंतर नायगाव 32. त्याच्यानंतर धर्माबाद 31. त्याच्यानंतर उमरी 35.
म्हणजे जिल्ह्याची एकूण सरासरी ही 33 ते 34 पैसे फक्त आलेली आहे. मित्रांनो, या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि ते साफ नुकसान या शिवारीमध्ये दिसून येत आहे. त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पीक विमा हा मिळू शकतो. मित्रांनो, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा आणि अमरावतीची तिवसा तालुक्याची 43 पैसे, त्याच्यानंतर धामणी, चिखलदरा, नांदगाव, खडेश्वर, त्याच्यानंतर या तालुक्याची 49 पैसे, तर वरुड, दर्यापूर, धामणगाव रेल्वे तालुक्याची 48 पैसे, भातुकली, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी या तालुक्याची पैसेवारी ही 47 पैसे आलेली आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर अमरावती आणि अचलपूर तालुके त्यांची आलेली 46 पैसे. तर मित्रांनो, याच्या आधी आपण संभाजीनगरची देखील घेतलेली होती आणि जालन्याची देखील घेतलेली आहे, त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता. मित्रांनो, अशाच काही जिल्ह्याची जर का नवीन आता पैसेवारी जाहीर होईल त्याचा देखील आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला मित्रांनो, ही होती पैसेवारी संदर्भातील माहिती. अशाच म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. चला मित्रांनो, धन्यवाद.